भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्यात. ई केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारनं आता नकार दिलाय. केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतवाढ न दिल्यानं ज्यांनी ई केवायसी अपडेट केली नाही त्यांनाही आता अपात्र ठरवण्यात आलंय. योजनेच्या सुरुवातीला ही संख्या सुमारे 2,46,00,000 इतकी होती, जी आता घटून 1,66,00,000 आलेली आहे. ई केवायसी न केल्यामुळे अनेक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचंही समोर आलं होतं आणि त्यानंतर तब्बल 80 लाख महिला आता या योजनेतून अपात्र ठरल्याचं समोर आलं आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आता आजची तारीख आहे 1 जून 2026. तर जून महिना आता लागलेला आहे आणि जो मे महिना होता 23व्या हप्त्याचा तो संपलेला आहे. आता सर्वांना मे महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या खात्यात लवकरच भेटणार आहे. या 10 तारखेपर्यंत सर्वांना पैसे त्यांच्या खात्यात मिळणार असल्याची माहिती जी आहे ते मिळालेली आहे. तर याआधी 3000 रुपये सर्वांना त्यांच्या खात्यात भेटलेले आहेत. राहिलेल्या बहिणींनासुद्धा पैसे मिळणार का, हा देखील एक प्रश्न आहे. तर ज्यांना अजूनपर्यंत मार्च एप्रिलचा महिना मिळालेला नाही आहे किंवा नोव्हेंबरपासून ज्यांना हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना देखील लवकर सरकार पुन्हा ई केवायसीचं ऑप्शन सुरू करून देणार आहे आणि परत एकदा ई केवायसी केल्यानंतर ज्या काही राहिलेल्या बहिणी होत्या त्यांनासुद्धा हप्ता त्यांच्या खात्यात भेटणार आहे. तर आता 10 तारखेपर्यंत सर्वांना बघा 1500 रुपये यायला सुरुवात होणार आहे. ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचे 1500 रुपये लवकर त्यांच्या खात्यात मिळणार आहे. त्यांना कोणतीही दुसरी प्रोसेस करायची गरज नाही आहे. लवकरच त्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे.